लोकांना सांगायचं की ज्या कोणी म्हणतात मला की तू खूप लकी आहेस, तुला विजय सारखा किंवा पार्थ सारखा नवरा भेटला, अरे ते रोमॅन्टिक आणि ते सगळं बाजूला राहतो, इथं वेळच मिळत नाही. आणि त्यातला त्यात माझा सगळा वेळ अक्षरशः माझ्या हक्काचा नवरा चोरलाही नाही. अरे रावीने नाही तर काय, इझिली चोरला असा. तिला पण आल्यापासून तिला डॅडाच लागतंय. मी बघते ती भरवूनही डॅडाकडनंच घेते. तिला कुठे जायचंय तरी तिला डॅडाच हवाय. पण अदरवाईज तू सांभाळतेस ना तिला दिवसभर. हा आला की ह्याच्याकडे. हो, तिचं असं होतं की आता तिचं जे काय कधीतरी सापडतो हा, मग आता पकडात हा आला. असं आहे ते. मलाही बरं राहतं तेवढंच मला की चला मला मी टाइम मिळतो आणि ते तेव्हांचं चालतं. छान आहे, ते मस्त आहे, मला काही वाटत नाही. पण रावी आयुष्यात येण्याचा एक वेगळा क्षण आहे विजय. आणि खरं तर लग्न झाल्यानंतर आपण जेव्हा आई वडील पण होतो, आई वडिलांवर एक मोठी जबाबदारी येते. त्याच्यात तू एवढं मोठं हेक्टिक शूट करत असतोस. त्यावेळेचा क्षण काय होता रावी, जेव्हा तुझ्या आयुष्यात आली त्यावेळेचा क्षण, आणि तेव्हा तू असाच कुठे शूट करत होतास की त्यावेळेला रुपाली सोबत होतास? अवॉर्ड फंक्शनला एक ऍक्ट झाला आपल्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2026 ला. आता तू बघितला असेल तर तो ना एक आमच्या आयुष्यावरती ऍक्ट होता, जो एका कलाकाराने सादर केला. गाणं होतं, ऍक्ट होता. ते खरा आमच्या आयुष्यात घडलेलं ते की रावीचा जन्म झाला, मी गेलो तिथे. रावीचा जन्म झाला, बाहेर आणलं, तिला हातात घेतलं आणि फोन आला की तुझ्या सुट्ट्या कॅन्सल आहेत, तुला यावं लागतंय. काही कारणास्तव आम्ही हिची डिलिव्हरी ही नाशिकलाच आम्ही करायचं ठरवलं होतं. मुंबईत नातेवाईक आपले नाही आहेत, तर मग नाशिकला करायचं होतं. मग मी नाशिकला गेलो होतो. नाशिकला गेल्यावर हे असं मग आलो आम्ही, मी परत इकडे आलो. मग अख्ख्या महिन्याभरानंतर मी परत गेलो. रावीला हातात घेतल्या फोन आला की सुट्ट्या कॅन्सल झाल्या, तुला यावं लागेल. मग अख्ख्या महिना उलटला, त्यानंतर परत एकदा गेलो. सो तिला मी जवळजवळ व्हिडिओ कॉलवर तर बघायचोच, फोटो पाठवायची बघायचोच, पण हिचे खूप मोमेंट्स मी मिस केलेले आहेत. म्हणजे ती पहिल्यांदा चालली ते सुद्धा मिस केलंय मी. पहिला शब्द आत्ता सुद्धा ना, मी येतो तेव्हा ही झोपलेली असते, मी जातो तेव्हा पण झोपलेली असते. मग सुट्टीचा दिवस मिळाला की तिला डॅडा पाहिजे. आणि आठवड्याभर नंतर मग आम्ही एकमेकांना भेटतो, बोलतो, तेव्हा कळतं अरे असं बोलायला लागली, हे शब्द शिकली. पण अर्थात तू हा म्हणाला तसं की शूटमुळे जावं लागतं आणि ते थोडंसं मिस होतं. कसं तू एकटी पूर्णपणे तिला सांभाळतेस, सो तेही एक वेगळं, म्हणजे तू सगळं करिअरच्या बाबतीतचे डिसिजन घेऊन आता तिला एकटी सांभाळतेस. सो त्याहीबद्दल मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. खरं तर ते खूप अवघड जातं एकटीला सांभाळणं. कारण की ते म्हणतात सगळेजण की नॅनी वगैरे ठेव, तुला सोपं जाईल वगैरे. पण कसं आहे, तिला आत्ता कळायला लागलं. सुरुवातीला तर कामाला बाई लावणं सुद्धा ती लावू देत नव्हती. कारण कोणी आलं, म्हणजे कुठल्या मावशी जर आल्या घरात तर ती रडायची. अच्छा. तर कोण आलंय हे. सो त्यांना अजिबात घरातल्या कुठल्या वस्तूला हात लावू देणार नाही, काहीच नाही. सो ती खूप रडायची. सो त्यामुळे मग तेही केलं नाही. तर त्यामुळे खूपच कठीण गेलेलं आहे मला की तिला सगळं सांभाळून. अगदी मला बऱ्याचदा केव्हा कठीण गेलेलं आहे, ज्यावेळेस माझी तब्येत बिघडायची ना, आणि मोस्टली यांचं, आणि त्याच वेळेस त्यांचा डे नाईट लागायचा. सो मग मला ताप आला, बऱ्याच वेळा मला माझं म्हणजे लिटरली ताप 101, 102 असा ताप असायचा. आणि त्यावेळेसही रात्री, आता ती छोटे होते सो ते फिडिंग वगैरे सगळ्याच गोष्टी, सो ते रात्री उठायचं, ते मी इमॅजिन, म्हणजे मी तुम्हाला शब्दात सांगूच शकत नाही. मी ह्यांना सुद्धा सांगू शकत नाही. मी काय कसं खूप हार्ड गेलेलं आहे मला, जे की आजही जातं. मग आता तिला कळायला लागल्यापासून तिला असं असतं की मला डॅडा हवेत, कुठून आणू मी. माझं असं होतं. मग काहीतरी रमत गमत ही स्टोरी सांग, मग ती स्टोरी सांग, मग असं केलं की मग डॅडा येणार आहे, मग काहीतरी मॅजिक कर, मग व्हिडिओ कॉलवर दिसतात. तिला आता 1-2 महिन्यात ना मोबाईल कॉल लावायला शिकवलंय. अच्छा. तर त्या दिवशी ती चक्कर येऊन पडली. तिने मला फोन केला व्हिडिओ कॉल पहिल्यांदा हिने. मग मी उचलला नाही. मग आजीला केला आणि आजीला सांगितलं चक्कर येऊन पडलीये. मग हिच्या आईचा फोन मला. 2-3 मिस कॉल नंतर बघितले, शॉर्ट नंतर, काय कुठे चक्कर येऊन पडली. तुम्हाला कोणी सांगितलं? म्हणजे रावीचा व्हिडिओ कॉल आला. तर म्हणलं रावीचा व्हिडिओ कॉल. बरं, ह्यांना माहितच नाही की येतो तिला लावता एवढं माहिती. पण अशा वेळेस लहान मुलांना काय सुचणार आहे की हे व्हिडिओ कॉल लावून आपण डॅडाला. बरं, तिला कॉल नाही शिकवलेला, व्हिडिओ कॉल, की हा की हा फोटो आहे डॅडाचा आणि ते जाऊन असा व्हिडिओ कॉल लावायचा. सो
ते 3 आणि मला हे माहित नव्हतं मी, कारण की मी चक्कर येऊन पडलेली होती ऑलरेडी. त्यानंतर मला कळलं की मग तिने मला पाणी आणून दिलं, फ्रीजमधनं चॉकलेट दिलं मला खायला. लिटरली एवढं केलं तिने. मला माहित नाही ती कसं कुठून शिकली. आता आम्ही डॉक्टर खेळत असतो, कधीतरी मी तिला सांगितलं असेल की अगं तू पडला, मग त्याला पाणी दे वगैरे, असं बेसिक मी का तिला त्या कळाव्यात, कारण आम्ही दोघीच असतो. सो मी तिला अशा ज्या गोष्टी घडू शकतात अशा शक्यतांच्या ज्या सिच्युएशन्स असतात, मी त्या मोस्टली तिला खूप शिकवण्याचा प्रयत्न करत असते. तर ते तिच्या लक्षात राहील ना राहील मला लिटरली माहीत नव्हतं. मला जेव्हा मी उठले ती खूप रडायला लागली होती, आणि मग किती वेळ बसली, म्हणजे मला रडायला येते, ती किती वेळ बसली मला चिकटून. आणि मग त्यानंतर मला यांचा फोन आला, म्हणे रावीने फोन केला होता, चक्कर आली वगैरे. म्हटलं तुम्हाला काय माहीत, म्हणजे मी तर फोन केला नाही. म्हणे तिने मम्मीला फोन केला, आजीला फोन केला. म्हटलं आजीला काय माहीत. मग मी फोन जेव्हा चेक केला तर हिने लिटरली ह्यांना 2-3 व्हिडिओ कॉल केलेले, आजीला 3-4 फोन केलेले दिसले मला. मग नंतर मी मम्मीला फोन केला, म्हटलं हिने काय काय सांगितलं नेमकं. बरं त्या फोनवरून कोणाला फोन लावला हेही माहित नाही, पण तर तिने फोन लावला का कॅमेरा ऑन झाला, तर त्या व्हिडिओ कॉल सुद्धा, म्हणजे माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे, ती त्यात त्याला सांगत होती मेडिकलवाल्या त्या अंकलला, अंकल मम्मा पडली, एक गोळी दे. हा, मम्मा पडली, एक गोळी दे, एक कडू औषध दे, असं लिटरली तिने व्हिडिओ कॉल मध्ये सांगितलंय. माझ्याकडे तो व्हिडिओ कॉल आहे, म्हणजे तो व्हिडिओ आहे. तिला वाटलं असेल तो व्हिडिओ कॉल लागलाय, पण तिने तो व्हिडिओ आहे माझ्याकडे रेकॉर्डेड. मी म्हणे काय राहावी, मग हसायला लागले. मम्मा तू आप्पी मी बबलली, तिला घाबरली होते मी बबलली. पण जास्त जवळ कोणाची आहे, त्याच्याच जास्त जवळ आहे, तुझ्या जास्त जवळ आहे की तिच्या जास्त? नाही, तसं नाही. घरात मी असताना तिला मी हवा असतो, कारण वेळ कमी असतो, अर्थात. अदरवाईज ती तिच्याच